कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पोरींनो ऐका ना, आपल्या चौघींचे साधारण दागिने 4-5 तोळे असतील ना आपल्याकडं. आपण ते घाण टाकू, त्यापेक्षा विकू ना. विकले तर पैसे चांगले येतील. चालेल. नाही नाही नाही, असलं काही करायचं नाही आपल्याला. घरातलं काही विकून आपल्याला हे लग्न करायचं नाही. अगं मग लग्न कसं होणार? आपण एखादा बिझनेस करूयात का? वहिनी, अगं ही बेस्ट आयडिया आहे बघ. आपण ना एक काम करू, वडापावची गाडी टाकू. म्हणजे तूच अर्ध संपवशील. बघू मारे ना धनु दीदी, काहीतरी सांगते ना. अगं थांबा. टेन्शन नॉट. पटकन पैसे मिळवायची झटकन आयडिया आहे माझ्याकडे. फक्त काम पटापट झालं पाहिजे. तू काम तर सांग. आम्ही सूर्यदादाच्या बहिणी आहे. तू दिलेल्या वेळेच्या आत काम पूर्ण करून दाखवू. विषय काय आहे, एका आमदाराच्या प्रचारासाठी कार्यकर्ते आले, पण त्यांचा एक बेसिक प्रॉब्लेम झालाय. त्यांचा जेवणात जो छोटा हत्ती ना, तो झालाय पलटी. आता त्यांना जेवण नाही, भुका लागल्यात. आपण काय करायचंय, त्यांना जेवण पोच करायचंय. आपल्याकडे टाइम आहे फक्त 2 तास. आणि कार्यकर्ते किती आहेत? एकंदरीत 200 असतील. 200? तुम्हाला कुठून कळलं हे? हे काय मोबाईल मध्ये आहे, ही बातमी फिरती सगळीकडे. हे बघ, दाखव. बघा. 5 लाख रुपये देणार. धनु दीदी, 5 लाख नाही 50,000 आहे. शून्य तरी नीट मोज. असू दे की, तेवढं तर तेवढं करू आपण. तेवढा जादाला हातभार. हा. राजू, पण 200 लोक आणि 2 तासात जमेल ना? हा मग जमेल की. पण दादाला कळलं तर काय? मग त्याला न सांगता करू. तसं बी त्याला सवयच आहे सगळी जबाबदारी स्वतःच्या होल्डरवर घ्यायची. होल्डर? कसला होल्डर? अरे पुढ्या इंग्रजीत ना खांद्याला होल्डर म्हणते. होल्डर शोल्डर असतं ते धनु दीदी, खांदा तेच ते. चला मग, सूर्याला न कळता आपण ही ऑर्डर घेऊया. अगं 10,000चा माल आणला ना तर 40,000 नफा होईल आपल्याला एका दिवसात. पण वहिनी, दुकानात ना सामान लागल ना, त्याचं काय करायचं? अरे हो, वहिनी एक काम कर, तूच जा आणि दादाला काहीतरी कारण सांग आणि आपल्या दुकानात किराणा घेऊन ये. काय? हा, मी आधी देते. सूर्या, कसला विचार करतोयस? काय नाही, पण तू इथं कशी? मला ते थोडं सामान हवं होतं. ही त्याची लिस्ट. सामान? अगं मी आत्ताच घरातलं सामान भरले, एवढं अजून कशाला पाहिजे? वहिनी, तुम्ही देवाच्या कार्यक्रमाला मदत करताय ना, हे बघून लय भारी वाटतंय बघा. तुमचा विषयच भारी. हा, आणि तुमचं मन लय म्हणजे लय मोठे. वहिनी, पाय कुठे आहेत तुमचे? इथून पाय पडू. कसली मदत? त्याचा काय विषय दादा, आमच्या गावात एक उत्सव आहे आणि तिथं वहिनी किराणा माल दान धर्म करणार आहेत. कसला उत्सव रे? नाही काजू, अजिबात नाही, अजिबात सांगायचं नाही. वहिनी, तुम्ही पण सांगायचं नाही. दादा, अरे सिक्रेट उत्सव आहे, एकदम सिक्रेट. कोणालाच सांगायचं नसतं त्याच्याबद्दल. आम्ही आहे ना, तुला फोटो दाखवतो झाल्यावर. हा, सूर्या, मला जरा पटकन हे सामान दे ना, उशीर होतोय. या किराण्याचे मी रात्री तुला पैसे देते. बरं ठीक आहे. ए, सामान काढ. काढलं. वहिनी चला. चला दादा, येतो. झाले तयार. आयला एवढ्या फास्ट होईल असं का वाटलं नव्हतं. हे सगळ्यांच्या मदतीमुळे शक्य झालंय. चला
काजू पुड्या सांगा आता हे कुठं पोचवायचंय. हा ऐ, तुम्ही लोड घेऊ नका. हा, राजू आणि आम्ही दोघं पोहोचवतो. चालतंय. बरं चाल. हेच ना. चला, हे बघा आलं आपलं ठिकाण. आता पंडिशीन जेवण द्यायचं, पंडिशीन पैसे घ्यायचं, कल्टी मार. येऊन आले का? हा जेवण आलं. ए चला घ्या जेवण, चला घ्या घ्या घ्या, उतरा जेवण, चला हा तिकडे. घ्या, चला घ्या. या घ्या पाट 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 हात हलवा. अजून एक अजून घेऊन या. हो, आणा आणा, चला. दादा ते जेवण घेऊन चालला, त्याचे पैसे पैसे कसले पैसे? कसले म्हणजे? जेवणाचे पैसे. ते बिल द्या पाठवून. निवडणूक झाली की आमदार साहेब देतील. ओ आत्ताच्या आत्ता पैसे द्या. एवढं घाईघाईने जेवण घेऊन गेलात ना, मग तेवढ्याच घाईने पैसे पण द्या की. जा सांगा तुमच्या नेत्याला. साहेब आता इलेक्शनच्या गडबडीत आहेत. ऐ, त्यांना जशी गडबड आहे तशी आम्हाला बी गडबड आहे. हा? हा अर्जंट मध्ये जेवण आणलंय ना, अर्जंट मध्ये पैसे द्यायचे, नाहीतर आम्ही इथनं हलणार नाही, कळलं का? हा. नका हलू, असे बी आम्हाला गर्दीच पाहिजे. आओ गर्दी पाहिजे ना यांना. दाखवतेच गर्दी. ऐका ऐका, यांच्या साहेबांना मत देऊ नका. गरिबांचे पैसे खातात हे. ए आमच्या साहेबांच्या विरोधात काय बोलायचं नाही. बोलणार. गरिबांचे पैसे बुडवणाऱ्या साहेबांचा, निषेध असो. गरिबांना लुटणाऱ्या साहेबांचा. धिक्कार असो. यांना मत. नाही जायचं, यांना मत. नाही जायचं. यांना मत. ए हे काय चाललंय समज? हे आहेत का तुमचे साहेब? ए, कुणाशी बोलतेस कळते का? तुमच्याशीच बोलते. तुमच्या कार्यकर्त्यांसाठी आणलेलं जेवण, त्याचे पैसे द्या. देत नाही, जा. सत्यजित, अरे पण दादा, असं कसं आम्ही पैसे देणार नाही? उलट आम्ही म्हणतो गरीबाच्या हाताला काम लागलं पाहिजे. हेच तर आमचं धोरण आहे. मी सांगा किती पैसे झालेत? 50,000. सत्यजित, हे बघा, हा समजा गोंधळ आमच्या कार्यकर्त्याच्या गैरसमजुतीमुळे झालाय. तुम्हाला पैशाची वाट बघावी लागली, त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो. आणि आमच्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही एवढं लगबगीने जेवण बनवून आणले, त्यासाठी तुमचा आभार मानतो. बघितलं आमदार साहेबांचं मन किती मोठं आहे. आमदार शशिकांत साहेबांचा, आमदार शशिकांत साहेबांचा. ए चला जेवण करून घ्या, चला चल चला. काजू पुड्या चला. दादा, काय गरज होती तिला पैसे द्यायची? हा? सध्या मी या समद्यांचा बरोबर हिशोब लावणार आहे. तर सध्या माझा हात बांधला आहे तरी, म्हणून मी शांत बसलोय. आणि एकदा का आपण सत्तेत आलो की झालेला अपमान व्याजा सकट वसूल करायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.